आमच्या काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायतीचा शिर्डी विमानतळाकडे जवळजवळ 8.5 कोटी रुपये कर आत्तापर्यंत थकलेला आहे। आमच्या मासिक मीटिंग असो, ग्रामसभा असो किंवा गावामध्ये कुठलेही नेते मंत्री येणार असो, आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिलेले आहेत। प्रत्येक वेळेस या करासंदर्भी पाठपुरावा केलेला आहे, परंतु आतापर्यंत कुठलंही आमचं समाधान झालेलं नाही। आमच्या कराचा 1 रुपयाही आम्हाला आतापर्यंत भेटलेला नाही। आणि या गावामध्ये एक विमानतळ असल्यामुळं इथं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत स्थानिक आमदारांपासून तर पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक नेते मंत्रीपर्यंत येऊन गेलेले आहेत आणि प्रत्येकापर्यंत आमची व्यथा आम्ही पोहोचवलेली आहे। कोणीतरी आमच्याकडे लक्ष देईल, आमचं काम करेल, आमचा निधी आम्हाला मिळवून देईल, जेणेकरून आमच्या गावात विकास काम आम्हाला करता येईल। कारण गावामध्ये खूप आमच्या अडचणी आहेत, खूप कामं करायची आहेत, परंतु सरकारकडून ग्रामनिधी असो, वित्त आयोग असो, कुठल्या योजना असो, एवढा निधी उपलब्ध होत नाही, तेव्हा पुरेशी कामं आम्ही करू शकत नाही। म्हणून आमचा जो हक्काचा कर हा विमानतळ प्राधिकरणाकडे 8.5 कोटी रुपये आहे, तो त्यांनी त्वरित द्यावा यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले। परंतु ही सरकार मुद्दाम करते की काय, हे विमानतळ प्राधिकरण मुद्दाम करते की काय, आम्हाला असं वाटतंय। कारण झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग करणाऱ्याला कसं उठवायचं? प्रत्येकापर्यंत आमचं निवेदन गेलं आहे, प्रत्येकापर्यंत आमच्या कराची मागणी गेलेली आहे, तरी कोणी त्याच्याकडे लक्ष का घालत नाही, ही गोष्ट आम्हाला खटकते आहे। आणि म्हणून एक फक्त हे विमानतळ एक साईबाबांच्या दर्शनासाठी बनवलेलं विमानतळ आहे आणि इथे येणारे प्रवासी हे साईबाबांचे भक्त आहेत आणि फक्त साईंच्या दर्शनाचे कुणाचे हाल होऊ नये किंवा साईंच्या दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या यात्रेकरूंना काही याला गालबोट लागू नये म्हणून इथपर्यंत आम्ही एवढ्या दिवस आम्ही शांततेचं हे आंदोलन करत होतो, शांत पद्धतीने आम्ही सगळी प्रोसिजर करत होतो। परंतु विमानतळ प्राधिकरण इकडे कुठलंही लक्ष घालत नाही। एकीकडे पाहावं तर 700 कोटींच्या टर्मिनल बिल्डिंग होतात, हजार कोटी रनवेसाठी उपलब्ध होतात, मंजूर निधीचे आमच्याकडे पोस्ट येतात आणि एवढं सगळं असतानाही आमच्या गावाचं एक किरकोळ 8.5 कोटी कर जे देत नाही, म्हणजे हे सर्व जाणून बुजून चालू आहेत असं यातून आम्हाला लक्षात येत आहे। म्हणून आता आमचा शांततेचा जो संयमाचा विषय आहे हा आता आम्ही तो सुटलेला आहे आणि आता आम्ही कठोर भूमिका घेत आहेत। आता काल परवा आम्ही त्यांना एक जप्तीचं वॉरंट दिलं। याच्या अगोदरही आम्ही बऱ्याचदा त्यांना टाळे ठोकू, विमानतळ सील करू, असे बरेचसे आम्ही त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, परंतु फक्त ती आम्ही घेतलेली शांततेची भावना त्यामुळे ती आम्हाला दुर्लक्ष करतायत काय, त्यामुळे आता आम्ही थांबू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही आता त्यांना शेवटचा या करासंदर्भात आम्ही आमचा जो ग्रामपंचायत अधिनियम आहे त्याला अनुसरून, त्याला कायद्याचे आधार घेऊन आम्ही त्याला शेवटचं जप्तीचं वॉरंट दिलेलं आहे। आणि एवढंही करून जर ते आमच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही आमची पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी प्लस आमच्या गावातले सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही तिथं आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत। याची सरकारने, विमानतळ प्राधिकरणाने दखल घ्यावी।